सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. मातीपासून तयार केलेले एक छोटेसे शिवलिंग, पण त्यात दडलेली असते संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती. महाशिवरात्रीच्या पवित्र रात्री जेव्हा शिवतत्व 1000 पटीने जागृत होते, तेव्हा पार्थिव शिवलिंगाची पूजा केली जाते. का म्हणतात की या एका पूजा अर्चनेमुळे अनेक जन्माचे पाप नष्ट होतात. महाशिवरात्रीची ती पवित्र रात्र, जेव्हा सृष्टीचे संहार करता करुणेचे सागर भगवान शिव पृथ्वीवर विशेष कृपा वर्षाव करतात. आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीला पार्थिव शिवलिंग पूजेचे अर्चनेचे गूढ आध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्त्व. शेवटपर्यंत नक्की ऐका. ही माहिती तुमचं नशीब बदलू शकते. पार्थिव शिवलिंग पूजा अर्चनेचा सविस्तर उल्लेख शिवपुराणमध्ये केलेला आहे. त्यात भगवान शिव स्वतः म्हणतात, जो भक्ती भावाने मातीचे शिवलिंग तयार करून पूजन अर्चन करतो त्याला सर्व तीर्थक्षेत्राचे फळ मिळते. तसेच लिंग पुराणामध्ये सांगितलेले आहे की पार्थिव शिवलिंगाची पूजा अर्चना ही सर्वात सोपी व अत्यंत प्रभावी साधना आहे. स्कंद पुराणामध्ये सुद्धा या पूजा अर्चनेचे पुण्य 1000 यज्ञ इतके असल्याचे सांगितलेले वर्णन केलेले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी ही पूजा अर्चना केल्यास तिचे पुण्य अनेक पटीने वाढते असं आपलं शास्त्र सांगतं. आता आपण बघूयात की पार्थिव शब्दाचा गूढार्थ. पार्थिव म्हणजे काय? पृथ्वीपासून तयार झालेले. आपले शरीर देखील पंचमहाभूतापासून बनलेले आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. मातीचे शिवलिंग म्हणजे काय? आपल्या शरीराचे प्रतीक आहे. ही पूजा अर्चना आपल्याला शिकवते अहंकार सोडा, कारण शेवटी सर्व काही मातीमध्येच विलीन होणार आहे. आध्यात्मिक आणि ज्योतिषाचं सुद्धा याच्यामध्ये महत्त्व आहे. या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व अत्यंत सक्रिय असते असं आपलं अध्यात्म आणि ज्योतिषशास्त्र सुद्धा सांगतं. या दिवशी केलेले जप, उपवास, अभिषेक विशेष असे फलदायी ठरते. पार्थिव शिवलिंगावर आपण अभिषेक केला, पूजा अर्चना केली तर काय होतं? फायदा काय होतो? तर चंद्रदोष शांत होतो, शनीची पीडा कमी होते, राहू केतूचे दोष कमी होतात, मानसिक तणाव दूर होतो. विशेषतः ज्यांच्या जीवनामध्ये अडथळे, आर्थिक अडचणी आणि विवाहात विलंब आहे, यांनी पार्थिव शिवलिंगाची पूजन अर्चन अवश्य करावे असं सांगितलेलं आहे. याचं आपण कसं करायचं? सोप्या पद्धतीचे सोपे नियम काय काय आहेत? तर ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावं, पांढरं किंवा फिक्या रंगाचं. स्वच्छ माती घेऊन यावी. माती आणल्यानंतर त्याला गंगाजल शिंपडावं त्याच्यामध्ये थोडंसं, आणि मग त्याचं आपण चौरंग घ्यायचा, त्या चौरंगावर शिवलिंग तयार करायचं. पवित्र ठिकाणी याची स्थापना करावी. पवित्र ठिकाणी कुठं? की आपल्या देवघराच्या जवळच. गंगाजल, स्वच्छ पाण्याने, दूध, दही, मध, तूप, साखर, पंचामृत त्याचं आपण अभिषेक करायचा. बेलपत्र, धतुरा, फुले. आता महादेवाला जी फुले आवडतात त्याच्यामध्ये पांढऱ्या फुलांचा जास्त समावेश करायचा. सगळ्यांना माहीतच असते की महादेवाला कोणते फुलं आवडतात. ते फुलं आपण आणायची बाजारातून आणि ओम नमः शिवाय जप 108 किंवा 1008 वेळा आपण करायचा. आणि हे फुलं धूप, दीप, नैवेद्याने हे फुलं अर्पण करायचे देवाला. आरती करून प्रार्थना करायची देवाला. आणि ते पूर्ण पूजा अर्चना पूर्ण झाल्यावर पार्थिव शिवलिंग पाण्यात विसर्जन करायचं, म्हणजे नदीमध्ये किंवा तलावात असं स्वच्छ झालं. यातून आपल्याला काय? त्याग आणि वैराग शिकायला मिळतं. शिवलीलामृतच्या ग्रंथामध्ये सुद्धा पार्थिव शिवलिंगाचं महत्त्व सांगितलेलं आहे. शिवलीलामृतामध्ये पार्थिव शिवलिंग आपल्याला काय सांगतं? की जीवन तात्पुरते आहे, अहंकार व्यर्थ आहे, भक्तीचे खरे धन आहे. महाशिवरात्री ही फक्त पूजा अर्चनाच नाही, आत्मशुद्धीची एक संधी आहे. जर तुम्हालाही मनापासून महादेवावर तुम्ही भक्ती करत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव. हा व्हिडिओ आपल्या कुटुंबापर्यंत नक्की पोहोचावा, कारण काय? कदाचित कोणाला तरी आज या माहितीची गरज असेल. आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा. अशाच भक्तिमय आणि शास्त्रीय भक्तिमय व्हिडिओसाठी.
आजच्या पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशी आपण मातीपासून बनवलेल्या पार्थिव शिवलिंगाची पूजा अर्चना केली. पण खरं तर ही पूजा फक्त एका मूर्तीची नाही, आपल्या आत्म्याच्या शुद्धीची आहे. मातीपासून तयार केलेले हे शिवलिंग आपल्याला शांतपणे सांगते, अहंकार सोडा, कारण शेवटी सर्व काही मातीमध्येच विलीन होणार आहे. भगवान शिव हे केवळ संहार करतात नाही, ते करुणेचे सागर पण आहेत. एक बेलपत्र, एक थेंब पाणी, एक शुद्ध मन, इतक्याने ते प्रसन्न होतात. कदाचित जीवनात अडचणी असतील, विवाहात अडथळे, आर्थिक संकट, मानसिक ताण, पण या महाशिवरात्रीला मनापासून ओम नमः शिवाय म्हणा आणि पूर्ण भक्तीने पार्थिव शिवलिंगाची पूजा अर्चना करा. शास्त्र सांगते, भक्ती कधीच व्यर्थ जात नाही. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.